गोंदिया जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. गोंदिया जिल्ह्यात मागील 5 दिवसांपासून होत असलेल्या संततधार व मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नागरिकांच्या खरीप पिके, घरांची व गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात पडझड झाली असल्याने गोंदिया जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आली आहे. ही मागणी 24 जुलै रोजी गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. प्राप्त निवेदनानुसार गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तलावांसह कृषी वीज पंप व विविध धरणांच्या सिंचन सुविधेअंतर्गत जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना खरीप हंगामात धान पिकासह विविध खरीप पिकांची लागवड केली होती. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांची खरीपाची धान पेरणी पूर्ण झाली तर काही शेतकऱ्यांची रोवणी येत्या काळात पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान मागील 5 दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले व ओढ्यांना पूर आले आहे. या पुराचे पाणी शेतशिवारात गेल्याने हजारो हेक्टर क्षेत्रातील खरीप पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सलग 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील शेकडो नागरिकांच्या राहत्या घरांची व गोठ्यांची अंशतः तसेच पूर्णतः पडझड झाली आहे. दरम्यान शेतकरी, शेतमजुरांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुढाकार घेत गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत गोंदिया जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत मिळण्याची मागणी केली आहे. गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम, जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे, बाबा बैस, महिला जिल्हाध्यक्ष मंजू डोंगरवार, जिल्हा महासचिव तीरथ येत्रे, बालू वंजारी, शेखर चांद, पिंटू कटरे, प्रकाश बघेले, युसुफ अलिफ सय्यद, निखिल चांदेवार, देवानंद ताकडे, अक्की अग्रहरी, रवी मेंढे, विलास वाढी, वैशाली पारधी यांसह बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. पीक विमान काढलेल्या शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदत द्या. खरीप हंगामाच्या सुमारास शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. मात्र जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्याने व अन्य कारणांनी बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही. मात्र जिल्ह्यात मागील 5 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे खरीपातील धान पिकांसह इतर खरीप पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना सरसकट प्रति एकर 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी केली आहे. प्रतिनिधी प्रशांत उके, न्यूज 24, आपकी आवाज. जिल्ह्याला घोषित करून द्यावा. पंचनाम्याचे आदेश तुम्ही आपले तलाठी यांचे ते समिती बनवून तात्काळ पंचनामे घरं करून करत असतो. गव्हर्नमेंटकडून तिथं आले आदेश पंचनामे आणि बेसिकली प्राथमिक अहवालमध्ये पण आपण